नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 28 जुलै 2026 चे. आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने मी दररोज 12 प्रश्न घेऊन येत असतो आणि दररोज सकाळी 6:30 वाजता आपण हा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आणि आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा मदत होऊ शकते. ठीक आहे. आपण पाहूया कालचा प्रश्न. समान नागरी कायदा लागू करणारे चौथे राज्य कोणते आहे? तर उत्तर होतं मध्य प्रदेश. हे त्याचं उत्तर होतं. ऑप्शन नंबर किती मित्रांनो? 4 नंबर आहे. पहिलं राज्य उत्तराखंड, दुसरं राज्य गुजरात, तिसरं राज्य आसाम होतं आणि चौथं राज्य मध्य प्रदेश होतं. लक्षात असू दे. ओके. आजचा पहिला प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर मॅसिडोनियाच्या राष्ट्रपती सोबत कोणत्या संग्रहालयात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले? तर पाहायला गेलं स्कोपियो शहराचे संग्रहालय. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे म्युझियम ऑफ द सिटी ऑफ स्कोप. लक्षात असू दे, आपल्याला माहित पाहिजे याचं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आणखी पॉइंट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राज्य दौऱ्यादरम्यान उत्तर मॅसिडोनियाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राष्ट्रपती गोर्डाना सिल्योनोस्क्वा डावाकोवा यांनी संयुक्तपणे महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. उत्तर मॅसिडोनियाच्या राजधानी स्कोपियो येथील स्कोपियो शहर संग्रहालयात या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ओके. ठीक आहे. पुढं दुसरा प्रश्न आपण पाहतोय. फिल्ड्स मेडल 2026 जिंकून इतिहासातील तिसऱ्या महिला कोण ठरल्या? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हॉंग वांग ठरलेल्या आहेत. कोण? हॉंग वांग ठरलेल्या आहेत. आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. फिल्ड्स मेडल 2026 इतिहासातील तिसऱ्या महिला विजेत्या हॉंग वांग. फिल्ड्स मेडलला गणितातील नोबेल पारितोषिक म्हटले जाते. हा पुरस्कार दर 4 वर्षांनी दिला जातो. 40 वर्षाखालील उत्कृष्ट गणितज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय गणितीय संघ प्रदान करतो. या पुरस्काराची सुरुवात 1936 मध्ये करण्यात आली. कधी मित्रांनो? 1936 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. 26 मधील 4 गणितज्ञांना फिल्ड्स मेडल प्रदान करण्यात आले. हॉंग वांग या न्यूयॉर्क विद्यापीठातील गणिताच्या प्राध्यापक आहेत. बघा मित्रांनो, तिसरी महिला आहे. ठीक आहे. ओके. आणि टोटल फिल्ड्स मेडल 2026 चे विजेते 4 जण आहेत. ठीक आहे. यू डेंग चीनचे, हॉंग वांग चीनचे, जॉन पॅडर्न अमेरिकेचे, जेकब स्टिमरन ह्या कॅनडाच्या आहेत. ठीक आहे. टोटल तिसरी महिला आहे 1936 पासून. आणि आता 3 पुरुष आणि 1 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आपण पाहतोय. IIT मद्रासमध्ये विकसित झालेल्या द ई प्लॅन कंपनीने भारताच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या इलेक्ट्रिक वर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग विमानाच्या प्रोटोटाइपचे कोणत्या नावाने अनावरण केलेले आहे? तर पाहायला गेलं तर आपण ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. E200XPT-01 या नावाने ते अनावरण करण्यात आलेले आहे. विमान E200XPT-01. कंपनी द ई प्लॅन कंपनी विकास IIT मद्रास. वैशिष्ट्य आहेत. भारतातील पहिले पूर्ण आकाराचे ई-ओटल म्हणजे इलेक्ट्रिक वर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग विमानाचे प्रोटोटाइप आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. IIT मद्रासने विकसित केलेलं आहे. आपण पाहतोय चौथा प्रश्न. बुंडीबुग्यो इबोला विषाणूविरुद्ध विकसित करण्यात आलेली जगातील पहिल्या लसीचे नाव काय आहे? आपण पाहायला गेलं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ठीक आहे. CHADO चॅडो X1BD-BV या लसीचं नाव आहे. बुंडीबुग्यो इबोला विषाणूविरुद्ध जगातील पहिल्या लसीचे मानवी चाचणी सुरू 24 जुलै 2026 रोजी. आणि बुंडिंगो एबोला व्हायरस म्हणजे BD-BV विरुद्ध जगातील पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरू झाली. पहिल्या संशोधकाला CHADO X1BD-BV ही लस देण्यात आली. ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या
ऑक्सफोर्ड वायसिन ग्रुप म्हणजे वॅक्सिन ग्रुप आणि पेंडॅमिक सायन्स इन्स्टिट्यूटने विकसित केली. लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे करण्यात आले. ठीक आहे, लक्षात असू दे, या प्रकारच्या इबोला विषाणूसाठी यापूर्वी कोणतीही मान्यताप्राप्त लस उपलब्ध नव्हती. कोणी केली आहे? ऑक्सफोर्ड वॅक्सिन ग्रुपने केली आणि पॅन्डेमिक सायन्स इन्स्टिट्यूटने केली. आणि त्यात महत्वाचं काय, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणेने विकसित म्हणजे लसीचे उत्पादन केलेले आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न, जगातील ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? पॉइंट खूप चांगला आहे मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे कोण ठरलेली आहे. ठीक आहे, काय म्हणतोय, जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद. ठीक आहे, तर पाहायला गेलं तर अनाहत सिंग ठरलेल्या आहेत. मित्र, हो पॉइंट खूप महत्वाचा आहे. पहिली भारतीय कोण ठरलेली अजिंक्यपद स्पर्धेत? जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपदमध्ये अनाहत सिंग. जागतिक ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेत अनाहत सिंगचे ऐतिहासिक जेतेपद. 25 जुलै 26 रोजी कॅनडातील ओंटारियो येथे झालेल्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ही ही जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे अनाहत सिंग. तिने अंतिम फेरीत रुकैया सालेम इजिप्तचा पराभव केला. ही स्पर्धा 19 वर्षाखालील खेळाडूंसाठी होती. अनाहतने इजिप्तची 2011 पासूनची सलग मक्तेदारी संपुष्टात आणली. म्हणजे ती दर 2011 जिंकत होती, पण तिला हरवलं कोणी? अनाहत सिंगने. आणि अनाहत सिंग ही पहिली भारतीय ठरली जी जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी. ओके. नेक्स्ट, सहावा प्रश्न, परीक्षा पद्धतीतील सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हाय पॉवर टास्क फोर्स ऑन एक्झामिनेशन रिफॉर्मर्सचे अध्यक्ष कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे नंदन नीलेकणी हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, परीक्षा पद्धतीतील सुधारणा करण्यासाठी नंदन नीलेकणी समिती केंद्र सरकारने परीक्षा पद्धतीतील सुधारणा करण्यासाठी 6 सदस्यीय उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केले. या समितीचे अध्यक्ष नंदन नीलेकणी आहेत. समितीचे अधिकृत नाव हाय पॉवर टास्क फोर्स ऑन एक्झामिनेशन रिफॉर्मर्स आहे. समितीत डॉक्टर एस सोमनाथ, तपन कुमार डेक्का, प्राचार्य व्ही कामकोटी, अनिता करवाल, अमृतलाल मीना यांचा समावेश आहे. 24 मधील राधाकृष्णन समितीनंतर ही दुसरी परीक्षा सुधारणा समिती स्थापन करण्यात आलेली आहे नंदन नीलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली. आपण पाहतोय सातवा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेले सोफी स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026 अहवाल प्रामुख्याने खालीलपैकी कशावर लक्ष केंद्रित करतो? तर पाहायला गेलं अन्न सुरक्षा, भूक आणि पोषणवर. ठीक आहे, लक्षात असू दे, पोषणाची स्थिती, निरोगी आहाराच्या उच्च खर्चाला समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आठवा, ग्लासगो स्कॉटलंड येथे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे? तर उत्तर आहे 23वे आहे, लक्षात असू दे. कितवे? 23वे. नेक्स्ट, नववा प्रश्न, जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2027 चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? पाहायला गेलं तर उत्तर आहे कोणत्या देशाकडे आहे? तर उत्तर आहे स्वित्झर्लंड देशाकडे आहे. नेक्स्ट, 10वा प्रश्न आपण पाहतोय, 61वी फेमिना मिस इंडिया 2026 कोण ठरली? मित्र हो, परत एकदा प्रश्न की 61वी फेमिना मिस इंडिया 2026 कोण ठरली आहे? तर उत्तर आहे साध्वी सतीश साईल. ऑप्शन नंबर 2 या ठरलेल्या आहेत. 11वा प्रश्न आपण पाहतोय, मिशन गोल्डन स्पाइस कोणत्या राज्यातील लका डोंग हळदीसाठी सुरू करण्यात आले? मिशन गोल्डन स्पाइस, तर मेघालय, लक्षात असू दे, मेघालय राज्यासाठी ते सुरू करण्यात आलेलं आहे. नाव काय आहे? मिशन गोल्डन स्पाइस. ओके. 12वा प्रश्न, लोकार्नो चित्रपट महोत्सवाच्या मानद करिअर पर्डो पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे जेम्स ग्रे या चित्रपटाला जाहीर करण्यात आलेला आहे. लाखोरो चित्रपट महोत्सवाचा मानद करिअर पार्डो पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आले? जेम्स ग्रे. ठीक आहे, या व्यक्तीचं नाव आहे, यांना तो जाहीर करण्यात आलेला आहे.
आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, युकेच्या पहिल्या एआय मंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन आहे ऋषी सुनक, कनिष्क नारायण, जेम्स क्लेवेरली आणि डेव्हिड लॅमी. आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू.